त्याचंही खूप वैशिष्ट्य आहे, खूप महत्त्व आहे. आलम ददाती आळंदी. आनंद हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नव्हे तर त्याचं मूळ स्वरूप आहे. परमेश्वराला आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे सगळ्या उपाध्या लावत असताना मूळ स्वरूप आनंद सांगितलेला आहे. आनंद अनेक उपाध्या लावलेल्या असल्या तरी मूळ स्वरूप काय आहे तर भगवंत आनंद स्वरूप आहे. आणि तुम्ही आम्ही त्या आनंद स्वरूपाचे काय आहात? सहज ममी अंश जीव लोके जीवभूता सनातना मन षष्टानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी आकर्षतीही. जर त्या आनंदाचा अंशात्मक स्वरूप जर जीव आहे तर त्याच्या आनंदाला कधी तोटाच नाही. पण तुम्ही आम्ही आनंद स्वरूप असून सुद्धा आनंदाला मात्र मुकलेले आहात किंवा मुकलेले असतो किंवा तो आनंद आम्हाला का मिळत नाही तर त्याचं कारण असं आहे. पहा, बाबा नेहमी गमतीने उदाहरण सांगायचे. एक जावई जो आहे सासूरवाडीला जात असताना शुभ्र कपडे घालून जातो आणि रस्त्याला त्याची भेट एका कोळशाशी होते. कोळशाच्या गाडीतला 1-2 कोळशाचा तो खडा असतो किंवा तो कोळशाचा असणारा एक भाग त्याच्या अंगावर पडला जातो. आणि पडल्यानंतर सासूरवाडीला जायचं म्हटल्यानंतर सगळंच तुमचं आमचं वैभव तुम्ही आम्ही सगळे त्याच्यातून बाबा सोडून, बरोबर का नाही? त्याच्यातले असल्यामुळे त्याला तो राग आला कोळशावर. काय का एवढा शुभ्र अंगाने मी जात असताना याच्यामुळे जर माझ्या कपड्यावर डाग पडत आहे तर मला आता याचं स्वरूपच बदलायचं आहे. कोणाचं? कोळशाचं. आणि कोळशाचं स्वरूप बदलण्यासाठी त्यांनी सगळे प्रयास केले. मग चांगल्या गंगेत गेला, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी सगळ्या साबणं वापरली, सगळे द्रव्य वापरले, पण कोळशाचं स्वरूप मात्र त्याला बदलवता आलं नाही. जिथे जाईल तिथे मात्र काय झालं तर कोळशाने आपलं अस्तित्व दाखवलं. मग त्यावेळेला कुठेतरी आणि सहज संग त्याला मिळाला का कुठेतरी सत्संगात गेल्यानंतर कळालं. आणि मग एका गुरुचं वचन त्याला मिळालं, अरे याचा स्वभाव बदलायचा असेल, याचं स्वरूप बदलायचं असेल तर हा मूळ ज्या ठिकाणी आहे ना त्याच ठिकाणी याची जिथं उत्पत्ती झालेली आहे ना त्या मूळ स्थानावर हा गेल्याशिवाय याच्या स्वरूपामध्ये बदल होणार नाही. मग आता त्या कोळशाचं मूळ स्वरूप काय आहे? अग्नी आहे, बरोबर? अग्नी हे त्याचं मूळ स्वरूप असल्यामुळे ज्यावेळेला तो कोळसा अग्नीमध्ये पडला त्यावेळेला त्याचं काळं पण जसं निघून गेलं तद्वतच हा मूळ स्वरूपाचा आनंद स्वरूपाचा असणारा जीव दुःखी का आहे, उद्विग्न का आहे, याच्या जीवनामध्ये आनंद का नाही तर याच्या ज्या गटांगळ्या आहेत किंवा याचं जे शोधन आहे, आनंदाचं ठिकाण शोधण्याची जी ठिकाणं आहेत ही काय आहेत? सर्वस्वी काय त्या ठिकाणी आहेत का भ्रममूलक आहेत, त्या ठिकाणी फसवी आहेत. आणि त्या अंगाने मग तुम्ही आम्ही तो आनंद शोधण्याचा काय करतो? प्रयास करतोय. मग संसाराची सगळीच अंग जर पाहिली तर तुकोबारायणा विचारा, संसाराच्या अंगे अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन. व्यसन हा शब्दच आहे का ज्याच्यामध्ये दूषण आहे त्यालाच व्यसन म्हटलं जाते. आणि ते दूषण स्वरूप जर काही असेल तर तो काय आहे? मुळात संसार आहे. आणि या संसाराच्या कुठल्याही अंगावर जा तुम्ही, कुठल्याही अंग जा नव्हे तर जसं कडुलिंबाचं त्या ठिकाणी जर विचार केला तर कुठल्याही कडुलिंबाच्या वृक्षाचं मग ते फळ असू द्या, ते पानं असू द्या, ते खोड असू द्या, झाड असू द्या, साळ ते कडूच लागणार आहे. तसं संसाराच्या कुठल्याही अंगामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, मला वाटते त्या ठिकाणी तो आनंद मिळणार नाही. याचं कारण आहे बीज ज्याचं त्या ठिकाणी काय आहे? दुःख स्वरूपाचं आहे तर त्याचं काय आहे? फळ सुद्धा कसं असणार आहे? दुःख स्वरूपाचंच आहे. संसाराचं मूळच काय आहे? संसार दुःख मूळ. त्या ठिकाणी चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटी, रात्रंदिवस तळमळ. तुमची आमची ज्या आनंदासाठी सुखासाठी जी तळमळ आहे ती तळमळ आपली व्यक्त का जात आहे
तर याचं कारण असं आहे का ज्या ठिकाणी आपल्याला आनंद हवा आहे त्या ठिकाणामध्ये आपलं काय आहे, जाणं नाही. आणि ज्या ठिकाणी आपलं जाणं आहे त्या ठिकाणी मात्र काय, आनंद नाही. म्हणून आतापर्यंत प्रयास करत असताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर येत काय असेल तर दुःख, आणि दुःख येण्याचं एकमेव कारण आनंद शोधण्याचं ठिकाण आपलं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. मग हे चुकलेलं ठिकाण जे आहे ते आम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर कोणी दाखवून दिलं असेल तर तुकोबाराय सांगतात, काही नका करू संत संग धरा आणि पूर्वीचा तो दोरा उगवेल. जीवनामध्ये हे जीवा तुला सुख हवं आहे ना तर बाकी काही करू नको, जीवनामध्ये संग कर. संग तसं जर पाहिलं तर शास्त्र सांगते का परिग्रह त्यक्तम सुखी भवेत. त्या ठिकाणी जनकाचा जो उपदेश होता कोणाला तर शुक मुनींच्या रूपाने शुकाच्याकडं संघ होता आणि संघ त्या ठिकाणी सोड मग तू सुखी होशील असं जनक सांगत होता. आणि या ठिकाणी तर सांगितले संघ करा आनंद मिळेल. मग संघ त्या ठिकाणी चुकीचा आहे का बरोबर आहे हाही प्रश्न तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे, सोडला पाहिजे. मला वाटते मी नेहमी सांगत असतो त्या ठिकाणी संघ हा काय आहे, दूषण आहे किंवा त्या ठिकाणी काय आहे, रोग आहे. पण सत्संग हा त्या रोगावरील काय आहे, औषध आहे. संघ वाईट आहे पहा तुम्ही, रोज आता संघ तवतो होय बाधक बहुत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संघ तवतो होय बाधक. संघ जर वाईट आहे तर या ठिकाणी सत्संग चांगला कसा, तर त्याचं कारण असं आहे इतर संघ आहे हा काय आहे, दूषणवा आहे. पण सत्संग हा काय आहे, भूषणवा आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निश्चित सुखाची प्राप्ती करून देणारा विचार जर कुठे मिळत असेल तर तो संत संघामध्ये मिळतोय. आणि ह्या जीवाला सुखाचं आनंदाचं असणारं पहिला विचार देणारा जर पहिला वारकरी जर कोण असेल तर तुमचं आमचं आद्य आज ज्या आळंदीमध्ये तुम्ही आम्ही आलेला आहात तुमचा आमचा आद्य वारकरी जरी त्या ठिकाणी सांब सदाशिवाच्या माध्यमातून जरी सांगितलं असेल तरी आमच्या मतानुसार आम्ही बाबा जशी सांगत होतो वारकऱ्यांची असणारी संज्ञा मूळ जर कुठून चालू झाले असेल तर ज्ञानदेव रचिला पाया आणि उभारिले देवालया. कुठलं मंदिर उभा केलं, क्रांतीचं मंदिर उभं केलं. ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी वारकरी संघटना उभी केली, ही संघटना आहे. संघटना आज अनेक तयार होतात पण मूळ संघटनेचा विचार यारे लान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी हा ठासून सांगणारा विचार जर त्या ठिकाणी आद्य वारकरी म्हणून जर कोणाचा असेल, प्रेरणा जर कोणाची असेल तर माझ्या ज्ञानोबा माऊलीची आहे. आणि या ज्ञानोबा माऊलीनेच संपूर्ण जगताला सुखाची संज्ञा काय आहे, आनंदाची संज्ञा काय आहे, तुला आनंद कुठे मिळेल त्यासाठी काय कर, तर तू आळंदीला आल्यानंतर त्या ठिकाणी ज्यांनी या आणि मूर्तमेढ ह्या विचाराची रोवलेली आहे त्या मूर्तमेढ रचणाऱ्या आद्य तुमचा आमचा असणाऱ्या वारकऱ्याच्या आज असणाऱ्या आळंदीमध्ये सुखाच्या नाम आनंदाच्या अपेक्षेने आपण या ठिकाणी आलेले आहात. आणि माऊलीचं तर असं आहे भुक्ती मुक्ती सहज त्या ठिकाणी पाहता समाधी ज्ञान देवा. भुक्तीचंही तुम्हाला कुठल्या प्रकारची चिंता नाही, मुक्तीचीही कुठल्या प्रकारची चिंता नाही, समाधानाची कुठल्या प्रकारची चिंता नाही. फक्त पाहता समाधी ज्ञान देवा. ज्ञानोबाराची समाधी पाहिल्यानंतर जीवाची अपेक्षित असणारी सर्व प्रकारची जी मनसंकल्पना आहे ती मात्र काय होते, पूर्ण होते. याचं कारण आता कोटी धावे मन तुमचे चरण देखी येले. जोपर्यंत मन धावतय तोपर्यंत जीवाला सुख नाही. आणि मन स्थिरावलं का त्या ठिकाणी काय आहे, जीवाला आनंद आहे, त्या ठिकाणी जीवाला काय आहे, सुख आहे. आणि म्हणून या धावत्या मनाला ज्ञानोबारायांचं मन धावतं होतं असं नाही, पण ज्या जीवाने ज्ञानोबारायांच्याकडे अपेक्षा केली त्या प्रत्येक जीवाचं मन काय आहे, धावणार आहे, भरकटणार आहे. आणि हे मनच एकमेव कारण आहे तुमच्या आमच्या
सुखालाही आणि दुःखालाही मन एवं कारणम, मनुष्याना त्या ठिकाणी मोक्षालाही आणि त्या ठिकाणी बंधालाही, याचा अर्थ दुःखालाही कारण मन आहे आणि सुखालाही कारण मन आहे. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद व्हावा असेल तर ज्ञानोपारायणी पहिली संज्ञा मनाच्या बाबतीमध्ये केलेली आहे. माझ्या मनीची आवड. काय आवड आहे याचा अर्थ ज्ञानोपारायणी तुम्हा आम्हाला संदेश केलेला आहे. पंढरपुरा नेईन गुढी, माझ्या जीवीची मनाची जी आवड आहे, जीवाची जी आवड आहे ती काय आहे? अंतकरणापासून एकच आहे का मी गुढी उभारेल, त्या ठिकाणी उंच विचार जगताला प्रेषित करेल. संपूर्ण समाज त्या ठिकाणी सुखाच्या लालसेने त्या ठिकाणी धावत आहे. याला सुखाचं स्थान मिळवून देईल, पण ते मिळवून देत असताना याला एक विचाराखाली, एक झेंड्याखाली आणील. आणि ही पहिली क्रांती जर कोणी केली असेल तर माझ्या ज्ञानोपारायणी केलेली आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोपारायणी केलेली आहे. या ज्ञानोपारायच्या प्रांगणामध्ये या संपूर्ण विश्वावर पहा तुम्ही, सुखिना सर्वे संतु निरामया सर्व भद्राणी पश्यंतु मा कच्चित दुःखम आपनुयात, ही वैदिक प्रार्थना आहे. पण या वैदिक प्रार्थनेला खऱ्या अर्थाने न्याय जर कोणी दिला असेल तर या वारकरी विचाराने दिलेला आहे. वारकरी विचार धारेने दिलेला आहे. आणि वारकरी विचारधारा पहा तुम्ही, आम्ही सहज काल कुठे होतो आणि आज कुठे पोहोचलो. याचं कारण का? तर जशी ज्ञानोपारायणची ओढ जी आहे पंढरपुरा नेईन गुढी, तशी तुमच्या आमच्या अंतकरणाची मनाची ओढ कुठं आहे का? ज्यानेही त्या ठिकाणी त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत सुखाची दिशा दाखवलेली आहे. या सुखाची दिशा त्या ठिकाणी जीवाला प्राप्त करून देणारा जो देव आहे, त्या देवापर्यंत पोहोचवण्याचा खरा मार्ग माझ्या ज्ञानोपारायणी दाखवलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी सर्वच वारकरी, तुम्ही वारकरी या शब्दामध्ये मी नेहमी सांगत असतो, वा नाम वास्तविकता, क नाम त्या ठिकाणी कर्तव्य दक्षता, त्या ठिकाणी वा र त्या ठिकाणी रमणीयता, क नाम कर्तव्य दक्षता आणि त्या ठिकाणी वारकरी व्ही नाम ऋणमुक्तता. या चार तुमच्या आमच्या जीवनामधल्या खऱ्या महत्वाच्या असणारे चार टप्पे आहेत. वा नाम वास्तविकता तुम्ही आम्ही ओळखली पाहिजे. तुम्ही आम्ही कोणाचे स्वरूप आहात ही वास्तविकता आहे. आणि वास्तविकतेशी त्या ठिकाणी तुमचं आमचं जवळीक संबंध जोडणारा विचार जर कोणाचा असेल तर तो वारकऱ्याचा आहे. इतर संप्रदायाबद्दल आम्ही कधी बोलत नाही, त्याचा द्वेष करत नाही, पण मात्र माझ्या संप्रदायाचा विचार जर घोडत असाल तर मग त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट सांगते का समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो. कारण ती तुकोबारायचं म्हणणं आहे, समर्थ एवढा बाप आमचा त्या ठिकाणी निर्मिती करणार असताना आम्ही काय करंटी बाळकं आहेत का? तर त्यावेळेला प्रत्येक वारकऱ्याने इतर संप्रदायाचा जो विचार जर आपल्या संप्रदायावर आघात करत असेल तर त्यावेळेला तो फोडूनच काढला पाहिजे. मी सकारात्मक भाषेने सांगतो का? तर आपण शांत बसलं किंवा एखाद्याचा त्या ठिकाणी विचार लादलेला स्वीकारणं हे वारकऱ्याला कधी मान्य नाही. भले तर देव कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हनुकाठी किंवा हनुटाळा, त्या ठिकाणी टाळ असली तर टाळ नाटाळ आहे, मारलं पाहिजे, याच्यामध्ये पाप नाही का? तर त्या ठिकाणी देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म न आचरावे. तुकोबाराय सांगतात, देव जोडत असेल अधर्माचा आघात असला तरी चालेल, पण देव बाजूला जात असेल, तो धर्माचं कार्य असेल तरी करू नये. हाही संदेश त्यामध्ये आहे. अशा उच्च प्रतीचा विचार म्हणजे जर काय असेल तर वारकरी आहे. पहा तुम्ही, वा नाम वास्तविकता. नंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी हा शब्द रमणीयता म्हटलेला आहे का? वारकरी बाकी कुठल्या विचाराशी रमत नाही आणि कुठल्याही असणाऱ्या प्रेषिताबरोबर रमत नाही, तर त्याचं रमणं ज्या ठिकाणी हवं आहे त्याच ठिकाणी रमतो. आत्म आनंदामध्येच वारकरी त्या ठिकाणी रमतो. पाहतो मी सहज जर तुकोबारायांचा जर विचार केला, तुका म्हणे सोबी केली पाय वाट रे, त्या ठिकाणी सहज सांगितलंय का सहज पाय वाट सोबी केली, पण सहज त्या ठिकाणी तुकोबाराय सांगत असतात का त्या ठिकाणी इतर जी साधन आहे फळकाय देती पुनरुपी आणती गर्भवासा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. अशी वारकऱ्याची संहिता आपली बनवलेली आहे. आणि त्या संहितेचा उजाळा, त्या संहितेचं असणारं संवर्धन, त्या संहितेशी समर्पित होणारा जो समर्पित भाव आहे हे तुमचं आमचं सगळ्यांचं काय आहे? कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याची जाणीव म्हणून, ती समर्पित भावना म्हणून आज आपण काय या ठिकाणी रमण्यासाठी आले. कोणाकडे? तर माऊलीकडे
रमण्यासाठी आले, त्या वास्तविक स्वरूपाशी रमण्यासाठी. रमण म्हणजे खेळण्यासाठी, नाम आनंदासाठी त्या ठिकाणी जीवाचं शिवाचं असणारं रमण काय आहे हे र शब्द वारकऱ्यांना सांगून जातो. आणि क शब्द सांगत असताना तुमचं आमचं जे कर्तव्य आहे याचा अर्थ कर्म प्रधान संस्कृती जपणारा वारकरी आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुकोबाराय सांगतात कर्म सोडायला अजिबात सांगितलं नाही. आम्ही कर्मण्य वा अधिकारस्य मा फलेषु कदाचन. गीता सांगते कर्म करणं हा अधिकार आहे. याचा अर्थ आपला वारकरी सांप्रदायिक कर्म सोडायला सांगत नाही, पण ज्याच्या वाट्याला जे आलं असेल ते कर्म त्या ठिकाणी फळाची अपेक्षा सोडून कर्म करायचं. ही शिकवण गीतेची आहे, ही शिकवण वारकऱ्याची आहे. आता काहींना असं वाटेल का फळाची अपेक्षा ठेवून कर्म होतच नाही, पण प्रवृत्त करताना आता शेतकरी, तुम्ही आम्ही सगळे शेतकरी बांधव आहेत. आता पेरणी आपण केली, आता पेरणी ही उगवणार ह्या अपेक्षेनेच केलेली आहे का आपण उगाच पेरलंय का? अजिबात नाही. याचा अर्थ कर्म करणारा प्रत्येक जीव फळाची अपेक्षा ठेवूनच करतोय, पण आता उद्या ते उगवणं हे कोणाच्या सर्वस्वी सत्तेवर आहे? तर त्याच्या सत्तेवर आहे. तर त्याच्या सत्तेने उगवलं तरी आनंद, आणि त्याच्या सत्तेने उगवलं नाही तरी आनंद. याला म्हणतात त्या ठिकाणी समदुःखे सुखे कृत्वा लाभा लाभो जया जयो. ह्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी वारकऱ्याचं जीवन तत्व बनलेलं असल्यामुळं याचं कर्तव्य करणं त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये आहे. पण फळ अपेक्षा किंवा फळ देणं त्या ईश्वराच्या हातामध्ये. त्याच्यावर फळ मिळालं का आणि न मिळालं का तरीही दोन्ही अवस्थेमध्ये समप्रेम ठेवणं ही कर्तव्य दक्षता वारकऱ्याची शिक्षण प्रणाली शिकवते. आणि त्याच प्रणालीतून तुमचं आमचं काय आहे? जडणं घडणं आहे. म्हणून तिसरा वारकऱ्यामधला शब्द कर्तव्य दक्षता ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि चौथा शब्द आहे ऋणाम ऋणमुक्तता. तुमच्या आमच्या या देहावर देवाचं ऋण आहे, तुमच्या आमच्या या देहावर शास्त्राचं ऋण आहे, तुमच्या आमच्या या देहावर संस्कृतीचं ऋण आहे, तुमच्या आमच्या या देहावर देशाचं ऋण आहे, तुमच्या आमच्या या देहावर गुरुचं ऋण आहे, तुमच्या आमच्या या देहावर आत्म्याचं ऋण आहे. या सगळ्या ऋणातून जर मुक्त व्हावं असं जर जीवाला वाटत असेल तर मी नेहमी सांगत असतो, जीवनामध्ये विचारधारा जर तुम्हाला स्वीकारावी असं वाटत असेल तर ती फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाची विचारधारा जीवाशी बाळगून तुम्ही तुमचं जीवन त्या ठिकाणी जगत राहा. आणि मग त्या ठिकाणी त्या जीवनाचा आनंद न सांगताच तुम्हाला कसा मिळते हे त्या ठिकाणी जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे. लोकांना वाटते काय नाचतात, काय म्हणतात, काय बागडतात, कोणी बगडे म्हणते तर कोणी ढवळे म्हणते तर कोणी पवळे म्हणतोय. पण जरी त्या ठिकाणी म्हणाले असले तरी मला वाटते एकदा तो येऊन पहा, यातला आनंद घेऊन पहा. आणि मग आनंद येतीचा मुकियासी वाचा. तुकोबारा सांगतात अरे मुक्याला सुद्धा वाचा येते, आंधळ्याला दृष्टी येते, बांगड्याला पाय येतो. असं जे असणारं बळ येतं कुठून? तर जो बळीया माझा पंढरीराव तो हा देवांचाही देव. त्याच्याकडचं बळ सहज ह्या वारकऱ्याच्या असणाऱ्या वृत्तीमध्ये प्रवेश करते आणि मग त्याला त्या ठिकाणी काय करते? त्या आनंदामध्ये सरोवर नाहून त्या ठिकाणी घेऊन जाते. म्हणून त्या ठिकाणी ह्या संपूर्ण जगताला सुखी करण्याचा मार्ग सहज आणि सुलभ मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले आहे सभा. तुम्ही काही जीवनामध्ये अनेक विचाराच्या गुंतागुंती आहेत, सूक्ष्म विचाराच्या गुंती आहेत, त्या ठिकाणी दुस्तर विचाराच्या गुंती आहेत. पण या दोन्ही विचाराच्या गुंती बाजूला टाकून सहज मार्ग चाले आईसा. याचा अर्थ परंपरेने चालणारा. काय लागते वारकऱ्याला? एक टाळ. पहा तुम्ही, वारकऱ्याला एक टाळ बरोबर एक शाल. दुसरं वारकऱ्याच्या खांद्यावर काय असते? जाताना ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी काय? ही भूमी त्याची, जे मिळेल ते अन्न त्याचं. ज्या दिवशी सूर्य उगवेल तो त्या दिवशीचा त्याचा. कुठल्याही प्रकारची जीवनामध्ये आज आधुनिक जीवनामध्येही त्या ठिकाणी वारकऱ्याचे जर जीवनशैली पाहिली तर सहज सगळ्याच अंगाने. आता शहराचं त्या ठिकाणी जर पाहिलं तर असं झपाट्याने वाढ होते आणि या शहराच्या अंगाने जीवन कंठायचं इतरांना अडचणीचा विषय होतो. पण माझ्या वारकरी विचाराने जो असेल तो शहरामध्येही कुठल्या प्रकारचं त्याच्या आनंदात बाधा येत नाही आणि खेड्यामध्ये तर येतच नाही. असं का म्हणतंय? तर त्याचं कारण त्याच्या जीवनामध्ये काय आहे?
वारकरी विचारधारा प्रेरित आहे. या संपूर्ण विश्वाला सुखी करण्याचा वारकरी विचार ज्याने दिला त्या माऊलीच्या भेटेला तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो आणि त्या माऊलीने आपल्याला संदेश दिलेला आहे. त्यांच्या अंतःकरणातला भगवंताबद्दलचं असणारं प्रेम सांगितलं किंवा सुखाचा मार्ग सांगितले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी काढी पांडुरंगी मन रंगले. आणि त्या ठिकाणी मग गोविंदाचे गुण वेदले. एकदा गोविंदाचं गुण वेदलं का मन त्या ठिकाणी काय होते, रमलं जाते. मन स्थिरावलं मग आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आणि मन एकदा स्थिरावलं का जीवाचं स्वरूप जे आनंदाचं आहे ते त्याला प्राप्त झालं. असो